कर्णाच्या आयुष्यातील पुढील महत्त्वाचे टप्पे आपण पाहिले आणि आता कथा वळते एका अशा व्यक्तीकडे ज्याच्याशिवाय कर्णाची कथा पूर्णच होऊ शकत नाही. वेलकम बॅक टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आता आपण सुरू करतो आहोत दुर्योधनाचा प्रवास. एक असा राजकुमार ज्याला अनेकदा खलनायक म्हणून पाहिलं जातं, पण मृत्युंजय कादंबरीमध्ये त्याची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर येते. दुर्योधनाची ही कथा देखील आपण 2 भागांमध्ये समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि हा प्रवास खूपच गुंतागुंतीचा असणार आहे. अगदी. म्हणजे कल्पना करा एका अत्यंत शक्तिशाली राजकुमाराची, ज्याच्या एका इशाऱ्यावर हजारो योद्धे हसत हसत स्वतःचा जीव द्यायला तयार आहेत. एक असा अवाढ्य देहाचा योद्धा ज्याच्या नुसत्या पावलांच्या आवाजाने राजवाड्याच्या भिंती थरथरतात. पण हाच राजकुमार जेव्हा रात्रीच्या अंधारात स्वतःच्या दालनात एकटा असतो ना, तेव्हा त्याला स्वतःला शांत करण्यासाठी एका छोट्याशा चांदीच्या पेटीची गरज भासते. अरे बापरे, हो, ती चांदीची पेटी. हो ना. आणि त्या पेटीत काय आहे तर त्याच्या शत्रूची एक करपलेली करंगडी. आज आपण एका अशा मनाचा वेध घेणार आहोत जिथे आकाशाला भिडणारा अहंकार आणि टोकाची असुरक्षितता एकत्र नांदतात. मृत्युंजय आणि इतर मूळ साहित्याच्या आधारे आपण या व्यक्तिमत्वाच्या खोल तळाशी जाणार आहोत. आपण केवळ घटना नाही बघणार, तर या वागण्यामागे नेमकी कोणती वैचारिक उलघाल होती हे समजून घेऊया. या प्रवासात ना सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण दुर्योधनाला एका साच्यात अडकवून पाहणार नाही आहोत. जेव्हा आपण एखाद्याच्या थेट मनात डोकावतो तेव्हा काळ्या पांढऱ्या रंगांची ती स्पष्ट विभागणी पुसट होऊन जाते. खरं ते. दुर्योधनाच्या दृष्टिकोनातून हे जग कसं दिसत होतं आणि स्वतःच्या अत्यंत क्रूर वाटणाऱ्या कृतींना तो स्वतःच्याच मनात कसा योग्य ठरवत होता, याचे मानसशास्त्रीय कंगोरे उलगडणे हा आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश आहे. आणि या साहित्यातून दुर्योधन स्वतःची जी ओळख करून देतो ना, ती खरोखरच थक्क करणारी आहे. म्हणजे तो स्वतःला जगातील सर्व दुर्गुणांचा जिवंत पुतळा म्हटलं जाण्याचा अजिबात वाईट वाटून घेत नाही. अजिबात नाही. उलट तो त्याचं समर्थन करतो. हो, किंबहुना तो या संकल्पनांनाच मुळापासून आव्हान देतो. त्याच्या मते सद्गुण आणि दुर्गुण ह्या केवळ सापेक्ष गोष्टी आहेत, कोणीतरी बनवलेल्या सोयीच्या व्याख्या आहेत त्या. तो एक अतिशय टोकदार उदाहरण देतो यात. तो म्हणतो की एखादा ज्वलंत देशभक्त आणि एक वाटमारी करणारा चोर, या दोघांच्याही कृतीकडे पहा. कृती एकच असते, हत्या. बरोबर, हत्याच असते ती. पण जेव्हा एक देशभक्त राज्याच्या शत्रूला मारतो तेव्हा जग ज्याचा जय जयकार करतं त्याला सद्गुण मानलं जातं. पण तीच कृती जेव्हा तो चोर करतो तेव्हा त्याला मारेकरी ठरवून फासावर लटकवलं जातं. ह्या उदाहरणातून ना दुर्योधनाची संपूर्ण जीवन निष्ठाच स्पष्ट होते. नीतिमत्तेच्या या कल्पना दुबळ्या माणसांनी स्वतःची अगतिकता लपवण्यासाठी निर्माण केल्या आहेत, असा त्याचा ठाम समज आहे. म्हणजे त्याला ते मान्यच नाहीये. अगदी. त्याच्या मते जगात केवळ एकच खरा सद्गुण आहे आणि तो म्हणजे सामर्थ्य. बुद्धी आणि दंड यांचं एकत्रीकरण. जो सामर्थ्यवान आहे तोच नियमांच्या व्याख्या ठरवतो. निसर्गाचा जो नियम आहे ना की बलाढ्य तोच टिकेल, तोच नियम दुर्योधन राजकारणाला लावतो. त्यामुळे त्याला जगाच्या टीकेची पर्वा नाहीये. आणि म्हणूनच तो स्वतःला अहमन्य म्हणून घेण्यात धन्यता मानतो. पण इथेच मला एक मोठा विरोधाभास जाणवतो. म्हणजे याची तुलना आपण आजकालच्या अशा एखाद्या आक्रमक कॉर्पोरेट नेत्याशी करू शकतो, ज्याचा माइट इज राईट किंवा बळी तो कानपिळी यावर विश्वास असतो, जो सहानुभूतीला दुबळेपणा मानतो. हो, अगदी तसाच व्यक्तिमत्व आहे हे. पण जर नीतिमत्ता खरोखरच इतकी सापेक्ष आहे आणि त्याला लोकांची पर्वाच नाही, तर मग दुर्योधनाला स्वतःला सतत न्याय अन्यायाच्या तराजूत का तोलावं लागतं? म्हणजे तो स्वतःची कृती योग्यच आहे हे सिद्ध करण्यासाठी वारंवार इतका अट्टहास का करतो? जर तो खरंच इतका निगरगट्टा असता तर त्याला स्पष्टीकरणाची गरजच पडायला नको होती ना. आणि यातील सर्वात रंजक आणि थक्क करणारी गोष्ट हीच आहे. इथेच मानवी मनाची सर्वात मोठी गुंतागुंत समोर येते. माणूस बाहेरून कितीही सामर्थ्यवान आणि कठोर असल्याचा आव आणत असला तरी त्याला स्वतःच्याच आतल्या आवाजाला, स्वतःच्याच सदसद्विवेक बुद्धीला कुठेतरी शांत करावंच लागतं. अगदी खरं आहे. दुर्योधन स्वतःच्या अहंकाराला एका तत्वज्ञानाचं रूप देतो आहे. तो स्वतःची तुलना आकाशात विहरणाऱ्या ढगांशी करतो. तो म्हणतो की जमिनीवर रांगणाऱ्या किड्यांच्या जगण्याची या ढगांना काय कल्पना येणार. पण हाच स्वतःला ढग मानणारा माणूस स्वतःच्या अस्तित्वाबाबत अत्यंत संवेदनशील आहे. आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्याचं स्वतःच्या घारे डोळ्यांवर असलेलं अतोनात प्रेम. बापरे हो, साहित्यातील हा भाग वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो.
दुर्योधनाचं स्वतःच्या घारे डोळ्यांवर विड्यासारखं प्रेम आहे. लोक त्याच्या डोळ्यांना जगाला जाळून काढणारे म्हणतात, पाठीमागे कुजबुजतात, हे त्याला चांगलंच माहीत आहे. त्याला सगळं माहीत असतं. पण तो या कुजबुजीला लोकांची असूया मानतो. तो इतक्या टोकाला जातो, तो म्हणतो, जर कोणी त्याला अंधदृष्टराष्ट्रांना दृष्टी घेण्यासाठी त्याचे डोळे मागितले ना, तर तो हसत हसत स्वतःचं मस्तक उडवून देईल, पण डोळे देणार नाही. कारण ते डोळे केवळ अवयव नाहीत त्याच्यासाठी. ते घारे डोळे त्याच्या ओळखीचा, त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहेत. डोळ्यांविना दुर्योधन म्हणजे केवळ एक लाकडी ओंडका, अशी त्याची स्वतःची समजूत आहे. म्हणजे तो स्वतःला त्या डोळ्यांमधूनच बघतो. अगदी. त्याचा हा जो अहंकार आहे तो केवळ सत्तेचा नाही, तर मी कोण आहे या मूळ अस्मितेचा आहे. आणि जेव्हा ही अस्मिता आणि राज्यावरील त्याचा अधिकार पणाला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने संघर्षाची ठिणगी पडते. आणि इथेच ही चर्चा अत्यंत रंजक वळण घेते. कारण केवळ स्वतःला ढग मानून किंवा स्वतःच्या रूपावर प्रेम करून राजकारण चालत नाही. या अहंकाराला एका ठोस राजकीय अधिकाराची गरज होती. आणि ती गरज भागवण्यासाठी दुर्योधन थेट पांडवांच्या अस्तित्वावरच घाव घालतो. हो, तो थेट त्यांच्या जन्मावरच प्रश्नचिन्ह उभा करतो. एक्झॅक्टली. तो मागील 17 वर्षे राज्याचा दंड हाती घेऊन आहे. तो स्वतःला युवराज मानतो आणि पांडवांना वारसा हक्कातून बाहेर काढण्यासाठी तो ज्या युक्तिवादाचा आधार घेतो तो अतिशय तांत्रिक आहे. तो किंदम ऋषींच्या शापाचा संदर्भ देतो. या युक्तिवादातील कायदेशीर अचूकता खरोखर थक्क करणारी आहे. तो म्हणतो की किंदम ऋषींच्या शापामुळे महाराज पांडूंना मुले होणे शक्यच नव्हते. मग जर पांडू स्वतः पिता होऊ शकत नव्हते, तर हे जे 5 जण आहेत ते कुंती आणि माद्रीचे पुत्र असू शकतील, देवांचे पुत्र असू शकतील, पण ते महाराज पांडूंचे आणि पर्यायाने कुरुवंशाचे वारसदार कसे असू शकतात? म्हणजे लॉजिक बघा त्याचं. हो ना. या न्यायाने धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र म्हणून कौरव हेच हस्तिनापूरचे खरे कायदेशीर वारसदार आहेत, असा तो दावा करतो. पण मला इथे एक प्रश्न पडतो. हा जो किंदम ऋषींच्या शापाचा मुद्दा आहे, तो ऐकायला पांडवांना वारसा हक्कातून बेदखल करण्यासाठी शोधलेली एखादी तांत्रिक पळवाट, म्हणजे एखादा टेक्निकल लूपहोल वाटत नाही का? हा खरोखरच त्याचा प्रामाणिक समज होता की केवळ राजकारणाचा एक भाग? मला वाटतं हा राजकारणाचा भाग तर होताच, पण दुर्योधनाचा क्रूरपणा हा अचानक आलेला नाहीये. तो बालपणापासून उपेक्षित असल्याच्या आणि सतत अपमानाचे घोट प्यायल्याच्या जाणीवेतून तयार झाला आहे. म्हणजे बालपणीच्या जखमा. अगदी. दुर्योधनाने बालपणापासून पाहिलं होतं की द्रोणाचार्य अर्जुनाचे कसे लाड करतात, त्याला कशी विशेष वागणूक देतात. दुर्योधनाच्या मनात आपण कुठेतरी दुय्यम आहोत ही भावना अत्यंत पद्धतशीरपणे रुजवली गेली होती. आणि या उपेक्षेला खतपाणी घातलं ते भीमाच्या दादागिरीने. बालपणी गदायुद्धात भीमाने दुर्योधनाला दिलेली अमानुष मारहाण असेल, किंवा त्याला आणि त्याच्या लहान भावांना पाण्यात बुडवून दिलेला त्रास, दुर्योधन स्पष्ट सांगतो की त्याच्या मनात या अपमानाचा अग्नी गेली अनेक वर्ष धुमसत आहे. हो, ते विसरणं शक्यच नव्हतं त्याच्यासाठी. एका युवराजाला स्वतःच्याच राजवाड्यात अशी अपमानास्पद वागणूक मिळणे हे त्याच्या स्वाभिमानावर झालेले अत्यंत खोल वार होते. आणि ह्याचं सततच्या असुरक्षिततेतून तो स्वतःभोवती अशी माणसं गोळा करण्याचा प्रयत्न करतो जी त्याला सामर्थ्य देतील. आणि इथेच दुर्योधनाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचा, कर्णाचा प्रवेश होतो. दुर्योधन कर्णाला आपले अभेद्य कवच मानतो. दुर्योधनाच्या नजरेतून कर्णाचं जे वर्णन आलंय ना, ते एखाद्या कवीला लाजवेल असंय. गंगेवरून स्नान करून येताना कर्णाच्या ओल्या केसांमधील पाण्याचे थेंब, कानातील सोन्याची कुंडले, सूर्यासारखं तेज, तो अक्षरशः मुग्ध झालेला दिसतो. हो, तो त्याच्या रूपावर भाळलेलाच असतो एक प्रकारे. त्याला मनापासून खात्री असते की हा दैवी दिसणारा तरुण कुणी सामान्य सूतपुत्र असूच शकत नाही. हा कोणत्या तरी उच्च कुळातील राजपुत्रच असला पाहिजे. पण जर आपण ह्याचा संबंध व्यापक चित्राशी लावला ना, तर इथे दुर्योधनाच्या स्वभावातील भयंकर विरोधाभास उघडा पडतो. एकीकडे तो कर्णाच्या सौंदर्यावर आणि पराक्रमावर प्रेम करत असल्याचं दाखवतो, पण त्याचवेळी तो स्वतःशीच कबूल करतो की त्याने कर्णाला अंगराज बनवले ते केवळ पांडवांचा काटा काढण्यासाठी. बापरे. म्हणजे तो कर्णाला एक सुरक्षा पेटी किंवा सेफ डिपॉझिट बॉक्स मानतो. हे एखाद्या अत्यंत महागड्या आणि मौल्यवान शस्त्रासारखं आहे. तो कर्णावर मनापासून प्रेम करतोय असं दाखवतो, पण तरीही वेळ आल्यावर त्याला युद्धात यूज करायला तो मागे पुढे पाहणार नाही. अगदी बरोबर. कर्णाला वाटतं की दुर्योधन त्याच्यावर निस्सीम प्रेम करतो, पण दुर्योधन कर्णाच्या या भाबड्या श्रद्धेला स्वतःच्या फायद्यासाठी वापरतोय. आणि हीच तर शोकांतिका आहे.
तो स्वतः उपेक्षित असूनही एका उपेक्षिताचाच वापर राजकीय मोहरा म्हणून कसा करतो हे इथे दिसतं. पण दुर्योधनाला कपटनीती वापरायची असते, ज्याला कर्णाचा स्पष्ट विरोध आहे. कर्ण म्हणतो की मला समोरासमोर लढू दे. हां, कर्णाला ते कपट मान्य नसतं. हो ना, पण दुर्योधनाला खात्री हवी असते. आणि म्हणूनच पुढील कथानक घडते जिथे मंत्री कणक यांची एंट्री होते. अरे हो, कणकनीती. दुर्योधनाला हे पक्क माहीत आहे की पांडवांना थेट युद्धात हरवणं सोपं नाही, म्हणून तो कणकांचा सल्ला घेतो. आणि कणक जो सल्ला देतात तो खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. आणि कणकाची नीती ही अत्यंत थंड डोक्याच्या राजकारणाचं उदाहरण आहे. ते सांगतात की रागावर नियंत्रण ठेवा, हसत हसत शत्रूशी बोला, कासवासारखे स्वतःचे अंग झाकून ठेवा आणि वेळ आल्यावरच मान बाहेर काढा. आणि ते झाडाचं उदाहरण म्हणजे ते म्हणतात की असं झाड बना ज्याला सुंदर फुले असतील पण फळे नसतील. म्हणजे बाहेरून आकर्षक वाटा पण कुणाला फायदा होऊ देऊ नका. आणि सर्वात महत्वाचं, शत्रू दुबळा असला तरी त्याला सोडू नका. सर्व्हायव्हर ऑफ द फिटेस्टचं हे एक टोक आहे. राजकारणात नीती आणि अनिती यांच्यातील रेषा किती पुसट असते हे यातून दिसतं. पण मला सांगा, कणकाचा हा सल्ला ऐकायला जेवढा व्यावहारिक वाटतो तेवढाच तो अंगावर काटा आणणार आहे. दुर्योधन मुळातच दुष्ट होता की या राजकीय व्यवस्थेने आणि अशा विषारी सल्ल्यांनी त्याला तसं बनवलं? मला वाटतं असुरक्षितता आधीपासूनच होती, पण कणकांच्या सल्ल्याने त्या असंतोषाला एका कपटीनीतीचं स्वरूप दिले. आणि यातूनच तो भयंकर कट रचला जातो, वारणावतात लाक्षागृह बांधण्याचा कट. हा, तो कट जिथे दुर्योधन पुरोचनाला बोलावतो आणि ताग, राळ आणि लाक्षाने बनवलेला महाल बांधायला सांगतो. पण यातली सर्वात भयानक अट कोणती होती माहितीये? ती करंगळीची अट. हो, दुर्योधन स्पष्ट सांगतो की पुरोचनाने लाक्षागृह जाळल्यावर तिथल्या राखेतून भीमाची करपवलेली करंगळी कापून आणायची आहे. हे खूपच डार्क आहे. हा केवळ सत्यासाठी केलेला कट नाही, तर बालपणीच्या सुडातून आलेली ही मागणी आहे. त्याला स्वतःच्या मनाला शांत करण्यासाठी तो पुरावा हवाय. आणि मग ती बातमी येते, पांडव वारणावतात जळून खाक झाल्याची बातमी. पुरोचनही तिथेच मरण पावतो. दुर्योधन प्रचंड आनंदात आहे. त्याला वाटते की त्याचे 15 वर्षांचे जळणारे मन आता शांत झाले आहे. पण इथेच ती चांदीची पेटी येते, जिचा उल्लेख आपण सुरुवातीला केला. हो, त्याच्या दंडावर आता चांदीची एक पेटी बांधलेली आहे, ज्यात भीमाची ती करपवलेली करंगळी आहे. ही पेटी त्याला मानसिक आधार देते. म्हणजे हे एखाद्या खोट्या सिक्युरिटी ब्लँकेटसारखं आहे. अगदी. तो बाहेरून कितीही सामर्थ्यवान वाटत असला तरी तो या पेटीवर अवलंबून आहे. सत्यावर उभी नसलेली शांतता किती तकलादू असते हेच यातून दिसतं. यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. दुर्योधनाची मानसिक स्थिती किती नाजूक आहे हे शकुनीच्या त्या प्रसंगातून दिसतं. शकुनी मामा खोटे सूतक आणि जेवण आयोजित करतात. ते नाटक करतात पूर्ण. हो, आणि तिथेच बातमी येते की पांचाल देशात एका ब्राह्मण पुत्राने बकासूर आणि इडिंब राक्षसाला मारले आहे. ही बातमी ऐकून दुर्योधन क्षणभर दचकतो. भीम तर जिवंत नाही ना, की शंका त्याला खाऊन टाकते. अगदी. पण मग तो दंडावरील चांदीच्या पेटीचा स्पर्श करतो आणि स्वतःला शांत करतो. दुर्योधन खोट्या विजयाच्या आनंदात जगतोय. तो आता द्रौपदीच्या स्वयंवरची स्वप्ने पाहू लागला आहे. तो वास्तवापासून पूर्णपणे दूर चालला आहे. तो भ्रमातच आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या चर्चेचा सारांश मांडायचा झाला तर दुर्योधनाच्या नजरेतून पाहिलेला हा प्रवास आपल्याला दाखवतो की स्वतःच्या असुरक्षिततेवर मात करण्यासाठी माणूस कोणतेही टोक गाठू शकतो. ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे की आपणही कधीकधी स्वतःच्या चुकीच्या वागण्याला योग्य ठरवण्यासाठी स्वतःच सद्गुण आणि दुर्गुणांच्या व्याख्या बदलतो का? हो ना, आपणही बऱ्याचदा स्वतःच्या सोयीनुसार गोष्टी फिरवतो. दुर्योधनाने स्वतःच्या प्रत्येक क्रूर कृतीला सामर्थ्याची उपासना म्हटलं, पण आतून तो पोखरलेला होता. आणि म्हणूनच शेवटी एक विचार मनात रेंगाळतो. जर दुर्योधनाचा त्याच्या सामर्थ्य या तत्वावर इतका गाढ विश्वास होता तर त्याला कपटनीती आणि कर्णाच्या ढालमागे कालपावे लागले. त्याचा हा अहंकार त्याच्या अफाट सामर्थ्याचं प्रतीक होता की आतून पूर्णपणे पोखरलेल्या एका असुरक्षित मनाचा मुखवटा? हा प्रश्न आपण तसाच खुला ठेवूया. पुढील भागात दुर्योधनाच्या प्रवासाचा दुसरा आणि अंतिम टप्पा आपण उलगडणार आहोत. तोपर्यंत यावर नक्की विचार करा.